पुण्यातील वाहतूक कोंडीकरता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत बैठक होणार आहे। वाहतूक कोंडी सोडवण्याकरता पायाभूत सुविधांच्या कामाचा वेग वाढवा अशा सूचना सुद्धा दादांनी दिल्या। विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचारासंदर्भात मार्गदर्शन करण्याचे आदेश देण्यात येत आहेत। नवी मुंबई पोलिसांचे शैक्षणिक संस्थांना आदेश आहेत। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरता आढावा बैठक सुद्धा आहे। 2028 मध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे। भास्कर जाधव यांच्या प्रयत्नानं गुहागर आगाराकरता 5 नवीन बसेस उपलब्ध होत आहेत। भास्कर जाधवांनी स्वतः स्टेअरिंग हाती घेत ट्रायल घेतली आहे। रत्नागिरीच्या मीरा नागपूर रोडचं काम प्रगतीपथावर सुरू आहे। महामार्गाच्या कामामुळे स्थानिक नागरिकांची गैरसोय होते। समस्या तात्काळ सोडवण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। भाजप राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीला तुर्तास स्थगिती आहे। जेपी नड्डांकडे काही काळ राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा असेल। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती आहे। तहवूर राणाला 12 दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे। तहवूर राणाचा कोठडीतला मुक्काम वाढलाय। दिल्लीतल्या पटियाळा हाऊस कोर्टानं कोठडी वाढवली आहे। मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर उद्या निवृत्त होत आहेत। मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्याकडे पदाची धुरा दिली जाण्याची शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होतीये। महाराष्ट्रातील पाकिस्तानींच्या मुद्द्यावर चर्चेची शक्यता वर्तवली जाते। नाशिकमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची आज सद्भावना रॅली निघणार आहे। नफरत छोडो भारत जोडो हा संदेश देत रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। पुणा रुग्णालयामध्ये रुग्णाचा मृतदेह 8 तास उशिरा दिल्याचं प्रकरण आणि या प्रकरणी पुणे पालिकेच्या आरोग्य विभागानं नोटीस बजावली आहे। नोटीसला उत्तर देण्याकरता 24 तासांचा कालावधी आहे। बीडचे नूतन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडून नियोजित विमानतळाची पाहणी करण्यात आली आहे। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्याचा आढावा घेतला। सोलापूर विमानतळ विमानसेवेकरता पूर्णपणे सज्ज आहे। विमानतळावरून विमानसेवा 26 मे पासून सुरू होणार आहे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती। महाराष्ट्र दिनानिमित्तानं 1 ते 4 मे दरम्यान गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव कला शिबिर आयोजित केलं जात आहे। मुंबईमध्ये विविध कलाकार कला या दरम्यान सादर करतील। सृष्टी कुडे हिचा यूपीएससीच्या परीक्षेत 831वा क्रमांक लागलेला आहे। ज्ञानसंपदा शाळेमार्फत तिचा सत्कार करण्यात येतोय। एल्फिस्टन पुलासंदर्भात तोडगा नाहीये। एमएमआरडीए सोबतच्या बैठकीतही स्थानिक आपल्या भूमिकेवर ठाम आहे। एसटी कंत्राटी बस घोटाळा प्रकरण 1310 गाड्या घेण्याच्या घोटाळ्यातील सूत्रधाराचा शोध घेण्यास सरकार अपयशी आहे। संशयितांकडे चौकशीची सूत्र असल्याचं कळतंय। मुंबईत म्हाडाकडून जवळपास 5000 घरांची लॉटरी निघणार आहे। म्हाडाचे सीईओ संजीव जयस्वाल यांची माहिती। मुंबईत 22 वर्षीय तरुणावर यशस्वीरित्या हात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली आहे। केएम रुग्णालयातली ही दुसरी शस्त्रक्रिया आहे। नवी मुंबईतील वाशीमध्ये मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ रथयात्रेचं आयोजन करण्यात आलंय। 45 दिवसांच्या रथयात्रेमध्ये 36 जिल्ह्यांचं आयोजन आहे। तुळजाभवानीच्या दर्शनाकरता व्हीआयपी पास बंद करा। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांची मागणी आहे। हिंगोलीच्या नरसी नामदेव इथं महाराष्ट्र गौरव रथ यात्रेला सुरुवात होणार आहे। बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे आणि विक्रम काळे यांची गौरव रथाला उपस्थिती आहे। कोल्हापूरमध्ये झाडांचा श्वास मोकळा करा या मोहिमेला सुरुवात झाली आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मोहीम सुरू झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये परवानगी नसताना बॅनर छापल्यास प्रिंटिंग प्रेसवर आता कारवाई होणार आहे।
कॅनडातील निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली. लिबरल आणि कन्झर्वेटिव्ह पक्षामध्ये कडक लढत होती. पहलगाम हल्ल्याच्या निष्पक्ष चौकशीचे चीनकडून स्वागत होत आहे. हल्ल्यानंतर प्रथमच चीननं अधिकृतरित्या भूमिका जाहीर केली आहे. पाकिस्तानकडून पुन्हा सीमेवर आगळीक करण्यात आली आहे. कुपवाडा बारामुल्ला सीमेवर पाककडून गोळीबार करण्यात आला आहे. पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट झालाय. 7 जणांचा मृत्यू तर 16 जण जखमी आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर मुस्लिम दुकानदारांवर बहिष्कार टाकल्याचा आरोप होतोय. समाजवादी पार्टी आज आझाद मैदानावर याच मुद्द्यावर आंदोलन करणार आहे. विधानसभेत ओमर अब्दुल्ला गहिवरलेत. सभागृह स्तब्ध झालंय. पर्यटकांना आपण वाचवू शकलो नाही. खरं तर ही माझी जबाबदारी होती, पण आपण मात्र ती पार पाडू शकलो नाही. या संदर्भात त्यांनी सभागृहात खंत व्यक्त केली. 26 मरीन राफेलच्या खरेदीकरता भारत आणि फ्रान्सची करारावर स्वाक्षरी आहे. पाकिस्तान सोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व आहे. नाशिकच्या कश्यपी धरणातून 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कश्यपी धरणातून सोडलेलं पाणी गंगापूर धरणात येणार आहे. गंगापूर धरणातून नाशिक शहराला पाणी पुरवठा होतो. पाण्याकरता कोल्हापूरकर आक्रमक झालेत. पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यानं पाणी पुरवठा विस्कळीत झालाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांमध्ये पाणी टंचाई आहे. नागरिक पाणी नसल्यानं त्रस्त झालेत. पावसाच्या पाण्यावर नागरिक अवलंबून आहेत. गावातील अनेक विहिरींची पाणी पातळी ही खालावलेली आहे. भांडूपमध्ये जलवाहिनी जोडणीचं काम सुरू आहे. नाहूर, भांडूप, कांसूर मार्ग, विक्रोळी या परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. बुलडाण्यामध्ये शहर भीषण पाणी टंचाईच्या समस्येवर सध्या पाहायला मिळते. बुलडाणा शहर या सगळ्या परिसरामध्ये भीषण पाणी टंचाई आहे. धरणात सध्या 20% जलसाठा शिल्लक आहे. रत्नागिरीमध्ये 600 कोटींच्या जलजीवन मधील भ्रष्टाचार प्रकरण उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. लाचलुचपत विभागासह रत्नागिरी पोलिसांना नोटीस. गडचिरोलीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी आहे. अचानक बदलत्या वातावरणामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. वर्ध्यात महिलांसह नागरिकांनी जीवन प्राधिकरण कार्यालयामध्ये मनसेच्या नेतृत्वात आंदोलन केलं. नागरिकांना पाणी मिळत नसल्यानं मनसे संतापली होती. मुंबईकरांच्या पाण्याच्या चिंतेत वाढ होताना दिसते. मुंबईकरांना आता पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो, कारण धरणांमध्ये केवळ 25%च पाणी साठा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.